सुटली काया
विचारे निश्चयी नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेशे झाले श्रम आले वर्म हाताही नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव मोठे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची विचारे निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची। भगवान परमात्मा श्री पंढरीनाथांच्या चरणकमली मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून ज्या एका श्रेष्ठ तत्वाचा स्वीकार संप्रदायामध्ये जगद्गुरू म्हणून केला गेला त्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या संतांनी बोध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अद्वैत बोधाची परंपरा तुमच्या पर्यंत पोहोचवली त्या गुरुतत्वाचं प्रेम भावाने स्मरण करून गायक वादक श्रोते मंडळी टाळकरी मंडळी त्यामध्ये या पंचपुरुषी स्थिर वारकरी संप्रदायाचे भूषण असणारे आदरणीय नाना सर्व श्रोते मंडळी या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त तुम्हाला माहिती आहे आदरणीय हरिभक्ती परिणामी श्री रामभाऊ आणि दिनभाऊ यांचे पितृचरण वैकुंठवासी पंढरीनाथ पाटरे यांचं पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने ही भगवत सेवा आहे। या हरिभक्तीचं काही पुण्य असेल तर त्या पुण्याईने वैकुंठवासी पंढरीनाथ पाटरे यांची उत्तर गती ही सद्गती असावी अशा प्रकारची सविनय प्रार्थना भगवान परमात्मा पंढरीनाथांच्या चरणकमली करतो आणि माझ्या शब्दपूजेकडे येण्याचा प्रयत्न करतो। सेवेसाठी जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग लिहिलेला आहे। अधिक मास आहे, त्याच्यातली ही एकादशी आहे, फार मोठा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळातली श्राद्ध तिथी आणि त्या पितरांचं या त्वरित पूजन करण्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांचा अद्वैत पद प्रकरणातला हा अभंग आहे। तुकोबारायांची अभंगवाणी म्हणजे भगवत दर्शनासाठी टाकलेले एक एक पाऊल आहे। भगवत दर्शनाचा एक एक मार्ग म्हणजे तुकोबारायांची अभंगवाणी आहे। तुकोबारायांनी प्रत्येक अभंगामधून काही साधना आणि काही साध्य जगताला सांगितलेलं दिसतं। आवाज येतोय का? येतो ना आवाज? याही अभंगामध्ये तुकोबाराय फार आश्वासनात्मक आपल्याला सांगत आहेत आणि विचार केला। विचार याविषयी विचार केला। विचाराचे दोन टप्पे, एक साधन विचार आणि एक साध्य विचार। साधन विचार म्हणून आपण सुरुवातीला विचार केला आणि त्या विचारांमध्ये आम्हाला वर बसवलं। आले वर माहता आहे, काय वर माहता लागलं? कोठे जीव निराळा
जीव हा भगवंताहून निराळा नाही, हे वर्म आमच्या लक्षात आलं आणि या वर्माचं आम्ही चिंतन केलं. कुठे जीव निराळा, जीव हा मी भगवंताहून भिन्न नाही, असं वर्म आम्हाला कळलं. या वर्माचा आम्ही विचार केला, तोच निश्चय आम्ही केला आणि या निश्चयामुळे आम्ही असं घडलं, अशी फलश्रुती प्राप्त झाली. तुका म्हणे कैची की आम्ही एक कालखंड असा होता भगवंताला करुणा मागित होतो, पण हे वर्म आमच्या हाताला आल्या कारणामुळे आता भगवंताला करुणा मागण्याची गरजच आम्हाला राहिलेली नाही. आणि हे वर्म हातात आल्यामुळे जी एक अनादिसिद्ध सहज स्थिती आहे, त्या सहज स्थितीचा भोग आम्ही घेतो आणि हे वर्म हाताला आल्या कारणामुळे फार मोठी उपलब्धी जी आम्हाला प्राप्त झालेली असेल, ती उपलब्धी या मृत्यू लोकामध्ये जर काही असेल तर आम्ही मरणाच्या हातातून सटकलो. म्हणून मरणाहाती सुटली करायला. आपल्या शरीरावर, या जगतावर काळाची छाया आहे आणि ती छाया सुटून जायची असेल, त्याच्यातून सुटायचं असेल तर वर्म पकडावं. आणि वर्म कोणता आहे तर मी भगवंताहून भिन्न नाही असं वर्म पकडावं, त्याचा विचार करावा, त्याचा निश्चय करावा आणि मरणा हातून काया सुटते याचा अनुभव घ्यावा. विठ्ठल साधना करत असताना द्वैत साधना आहे, अद्वैत साधना आहे. द्वैताची साधना प्रपंचामध्ये चालते. प्रपंच हा द्वैतावरचा चालतो आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भीती ही ठरलेलीच आहे. तुझे जवळ घडे तव तव संसार जोडे. खरा आनंद हा द्वैतामध्ये नाही, खरा आनंद हा अद्वैतामध्ये आहे. जन्माला यावं, जन्माला यावं म्हणण्यापेक्षा जन्माला यावं लागतं आणि जन्माला आल्यानंतर भगवत चिंतन करावं आणि भगवत चिंतन करता करता जो कोणी परमात्मा असेल त्या परमात्म्याशी एक होऊन जावं, याला अद्वैत म्हणतात. संतवाङ्मयामध्ये तत्वज्ञानाने अद्वैताचे सुद्धा 3 भाग केले. एक आहे द्रव्याद्वैत, एक आहे क्रियाद्वैत आणि एक आहे भावाद्वैत. या 3 टप्प्यावरून हळूहळू जीव पुढे जात 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 तो भगवंताशी एकरूप होत असतो, त्याला अद्वैत स्थिती म्हणतात. एका एकाचं चिंतन मी आपल्या पुढे मांडतो. एक आहे द्रव्याद्वैत. द्रव्य शब्दाचा अर्थ आहे संपत्ती. भगवंताने आपल्याला द्रव्य दिलेलं आहे, अर्थात संपत्ती दिलेली आहे. संपत्ती इथे द्रव्याद्वैत म्हणत असताना संपत्ती म्हणजे काय, हे वावर जमीन हे काय, हा भाग गौण आहे. पण भगवंताने आपल्याला कोणती संपत्ती दिलेली आहे? भगवंताने आपल्याला पत्नी नावाची संपत्ती दिलेली आहे. भगवंताने आपल्याला पती नावाची संपत्ती दिलेली आहे. भगवंताने आपल्याला मुलं नावाची संपत्ती दिलेली आहे. भगवंताने आपल्याला आई नावाची संपत्ती दिलेली आहे. भगवंताने आपल्याला पिता नावाची संपत्ती दिलेली आहे. आणि त्याही पलीकडे भगवंताने आपल्याला हात, पाय, डोळे, कान, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहम या स्वरूपाची संपत्ती दिलेली आहे. या सर्व संपत्तीला द्रव्य असं म्हणतात आणि हे सर्व मला भगवंताने दिलेलं आहे असं म्हणतात. तुकोबराय कसं बोलतात? जेने हा जीव दिला. तुकोबराय कसं बोलतात? दिले इंद्रिय, हात, पाय, कान, ही सारी संपत्ती, हे द्रव्य मला भगवंताने दिलेलं आहे. आनंद मानावा, मला चांगला नवरा मिळाला, आनंद मानावा, भगवंताची कृपा मानावी. मला चांगली पत्नी मिळाली, भगवंताची कृपा मानावी. मला चांगली मुलं मिळाली, भगवंताची कृपा मानावी. मला नालायक मुलं मिळाली, भगवंताची कृपा मानावी. तिथून लांब याला काय म्हणतात? याला म्हणतात
द्रव्याद्वैत. शब्द कसा आहे? द्वैत नाही, द्रव्याद्वैत. म्हणून ही जी संपत्ती भगवान परमात्म्याने दिलेली आहे ती आपल्या पुरुषार्थाने नाही. मग मिळाली कोणाच्या पुरुषार्थाने? तर आपल्याला भगवंताच्या पुरुषार्थाने मिळालेली आहे. असं जे मान्य आहे त्या मान्याला द्रव्याद्वैत असं म्हणतात. याच्या पुढचं अद्वैत कोणतं आहे? क्रियाद्वैत. मग क्रियाद्वैत काय आहे? आपण जी क्रिया करतो, यदश्नाश यज्जुहोसी यददाश, आपण जे काही खातो, जे काही करतो, जे काही चालतो, जे काही पाहतो, जे काही ऐकतो, जो काही व्यापार करतो, जी काही शेती करतो, जो काही घरात उद्योग करतो, तो प्रत्येक उद्योग कोणाला समर्पित करावा? भगवंताला समर्पित करावा. म्हणून प्रत्येक क्रियेच्या मागे ऐका, प्रत्येक क्रियेच्या मागे कोणाची शक्ती मानावी? भगवंताची शक्ती मानावी. या प्रत्येक क्रियेमागे भगवंताची शक्ती मानणं याला क्रिया अद्वैत असं म्हणतात. जे काही करीत देव, जे काही देवाला समर्पित करत चालतो. आता बहुतेकांच्या घरी आंबे आहेत, कैरे आहेत, त्या सडतात, मोठ्या प्रमाणात सडतात, तरी खायला कोणी राहिलं नाही. कारण कैऱ्या कितक्या झाल्या. आता त्या सडलेल्या कैऱ्याला कोणी घेईल का? कोणी येणार. बरं, त्या घरात ठेवता येतात का? त्या टाकाव्या लागतात. मग त्या उचलायच्या टाकत असताना हे भगवत अर्पण असतं. किती सोपं आहे. त्या भंडाऱ्या डोंगरावर सांगून गेलो मी, त्या बाईला तेल आणायचं होतं म्हातारीला. तुकोबाऱ्याजवळ नळा दिला, तुकोबारीने तेल आणून दिलं. 8 दिवसाच्या पैशात आणलेलं तेल 15 दिवस संपलंच नाही. म्हातारीने का बरं सांगितलं? पुढच्या बाजाराला तुकोबाऱ्यांच्या गळ्यामध्ये नळेच नळे. जिजाबाई भांडून लागले. भांडून जिजाबाई गप्प बसल्याने शेवटी म्हणाले, आपलं नाही धड, लोकांना काय संपला. तुकोबाऱ्या जगाचं काम करतात का हे जग ब्रह्मरूप आहे म्हणून काम करतात? हे जग ब्रह्मरूप आहे. जे जे कोणी असेल त्याचं मी काम करतो. हे काम म्हणजे त्यांचं काम नाही. ही कोणाची सेवा आहे? ही माझ्या परमात्म्याची सेवा का? महिला मंडळी स्वयंपाक करतात. मानव, ही जी भाकरी, ही जी भाजी मी बनवते आहे कोणासाठी आहे? घरातील माझे जे देवस्वरूप आहेत त्यांच्यासाठी झाली भाकरी. म्हणून प्रत्येक क्रिया करत असताना क्रिया दिसते आहे, क्रिया संसाराची दिसते. पण संसाराची क्रिया दिसत असताना याच्या मागे जी बॅकग्राऊंड आहे ती कोणती आहे? भगवान परमात्मा आहे. आणि ही जर पार्श्वभूमी भगवान परमात्मा
ठेवली तर याला क्रिया अद्वैत असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे टप्पा कसा मांडलाय, अगोदर द्रव्याद्वैत आहे, नंतर क्रियाद्वैत आहे. आणि ही साधना स्वीकारत 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 आपल्याला कुठे जायचंय, भावाद्वैत पर्यंत. भावनेक अद्वैत. भगवंताने जीवाला एक भाव दिलेला आहे. भाव म्हणजे 100 रुपये 200 रुपये असं नाही. एक प्रेम दिलेलं आहे, एक शक्ती दिलेली आहे. आपल्या मुलाविषयी आपल्याला काय वाटतं, असं वाटतं की याचं वाटलं कल्याण व्हावं असं वाटतं की नाही. मग आपल्याला आपल्या मुलाविषयी जे वाटतं त्याला भाव असं म्हणतात. आणि ही जी भावशक्ती आहे, ही भावशक्ती कोणाला द्यायची, ही भावशक्ती भगवंताला द्यायची. कबीरांना कोणीतरी विचारला, भक्ती भक्ती म्हणजे काय. कबीरजी म्हणाले, भक्ती म्हणजे फार सोपं, इधर से उखाडणार उदर्शला घालणं. म्हणजे काय, संसारातलं प्रेम काढायचं, भगवंताला अर्पण केली की झाली भक्ती. ते सरे मग श्री मासे कोणी खाते, मग श्री भोगिता खाऊ वृद्धाप्य लागे, येवो तेव्हा तेची प्रेम भाव बालकाशी आली. थोडं स्पष्टीकरण बोलतो. लहान असेल तर आई वडील फार आवडतात, मोठं झालं की पत्नी म्हणा पती म्हणा फार आवडतात, त्याच्या पुढे गेल्यानंतर मुलं फार आवडतात, त्याच्या पुढे गेल्यानंतर नातवंड आवडतात. हे प्रेमाचं स्थित्यंतर होतं. स्थित्यंतर होण्याचं कारण असे, जिथे आपण प्रेम ठेवलं तिथून त्याला रिॲक्शन मिळत, प्रतिसाद मिळत. आणि प्रतिसाद न मिळाला की मग तिथलं प्रेम उठतं, पुढे जातं, पुढे जातं. आणि हे प्रेम शेवटी जेव्हा नातवावर येतं तेव्हा याचं आयुष्य संपलं. इथे घोटाळा. तुकोबारांनी कसं वर्णन केलं, प्रेम देवाचे येते. कोणी प्रेम दिले आपल्याला, ही प्रेम नावाची जिन्नस, प्रेम नावाचं द्रव्य भगवंताने आपल्याला दिले. ज्याच्यातून आपण पैसे उसने घेतले ते त्याला द्यावेत का गावातल्या कोणाला द्यावे, त्याला द्यावेत की ज्याचं. तसे भगवंताने जर हे आपल्याला दिलेलं असेल तर हे आपण कोणाला दिलं पाहिजे, असं आहे की त्यातला बारकावा. पुरुषाने पत्नीवर प्रेम पती असेल त्याने पत्नीवर प्रेम करावे, पण असं मानावं त्या पत्नीच्याही पलीकडे एक परमात्मा आहे.
आणि म्हणून जसं आरशावर आपण प्रकाश टाकला की त्याचं काय होतं, परावर्तन होतं, तसं पुरुषाने पत्नीवर आपल्या प्रेम करत असताना, पत्नीने आपल्या पतीवर प्रेम करत असताना, आई वडिलांनी मुलावरती प्रेम करत असताना काय मानव याच्या पलीकडे कोणीतरी पाहतात. आणि म्हणून तिथेच प्रेम न थांबता ते कुठे थांबावं, ते अखेरीस येऊन भगवंताजवळ थांबावं. याला म्हणतात प्रेमाचं भगवत चरणी समर्पण. विठ्ठल आणि हे समर्पण करता 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 असं मानत चालावं मी परमात्मा. म्हणून अगोदर हे ट्रेनिंग आहे. आणि हा सराव करता 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 कशावर प्रेम करावं, मीवर प्रेम करावं. मीवर प्रेम म्हणजे अभिमान नाही, लक्षात घ्या. हा मी कोण आहे, तैसा हृदयामध्ये मी, त्या अहमवर प्रेम करावं. शंकराचार्य असं बोलतात, अहम सहा इति तादात्म्य भाविना संसार भयं हन्ति इति हंसा. अहम सहा काय आहे, मी तो आहे, मी तो आहे, मी तो आहे म्हणाला. ही भाषा कदाचित कळेल, कदाचित कळणार नाही. आपण जर ज्ञानेश्वरी वाचक असतो तर विभूती योग सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा जवळजवळ 72 ठिकाणी नाही 75 ठिकाणी असं म्हणतात, तो मी, तो मी, तो मी. तो हा विठ्ठल, तो हा माधव. तुकोबाराची भाषा सांगा, मी तो वासुदेव. संप्रदायामधलं प्रत्येक भगवंताचं नाम अद्वैत प्रधान आहे, लक्षात घ्या. अद्वैत प्रधान. आपण सहज राम म्हणतो, हे राम नाम द्वैतातलं आहे का अद्वैतातलं? थोडं बारकाव्याने चिंतन केलं ना तर हे अद्वैतातलं आहे. माऊलीची उभी सांगतो, तैसा हृदयामध्ये मी. मग राम राम ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हे स्वच चिंतन. दुसरी गोष्ट आपण रामकृष्ण आणि म्हणतो हे सुद्धा अद्वैत चिंतन आहे. राम शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ती मी आता सांगितली. अंतःकरणात जी शक्ती आहे त्याला राम म्हणतात. कृष्ण कोणाला म्हणतात? वासुदेव सर्वम. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हे जगत कृष्ण रूप आहे. आणि पुढचं तिसरं पद काय आहे? हरी. ऐका,
मग रामकृष्ण हरी ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतो? हा अंतःकरणातला मी या विश्वाशी एकरूप आहे. यालाच वेदांतामध्ये अयमात्मा ब्रह्म असं म्हणतात. यालाच वेदांतामध्ये प्रज्ञानम ब्रह्म असं म्हणतात. आणि यालाच वेदांतामध्ये तत्वमसी असं म्हणतात. आणि हेच तत्वमसी महावाक्य तुकोबरा या अभंगात बोलतात. तुका म्हणे कैसे तुका म्हणे कैसे देव, अभंगात भरले. लक्षात घ्या. सांगू का? संसार करावा, नेटाने करावा, पण ज्ञानराज माऊलींच्या ओव्या वाचाव्या, तुकोबाऱ्यांचे अभंग वाचावे, याच्यातलं सौंदर्य बुद्धीने वेचून काढावं. आनंद नाही. लक्षात घ्या. हा आनंद कधी उपभोगणार? याची दे याची एका एका ओवीचं एका एका अभंगाचं बारकाव्याने चिंतन केलं ना, सांगू का, आभाळापेक्षा मोठा. आणि हा आनंद होता होता एक दिवस ज्याला हा आनंद वाटतो तो आनंदरूप होऊन जातो. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, असा जो आनंदरूप झाला त्याच्याकडे पाहून समाजाला आनंद वाटतो, त्याला महात्मा म्हणतात. आणि कळल्यानंतर घडलं काय? तुका म्हणे कैची कीव. देवा, एक काळ असा होता आम्ही तुला प्रार्थना करत होतो, तुझी कीव वाटत होतो, पण आता नाही. याचं कारण आम्ही तुझ्या बरोबरीचे आहे. तरी भगवत चिंतन करावं. आणि भगवत चिंतन करता करता जीव हा देवाच्या बराबर होऊन जातो. सांगू का, जीव देवाच्या बरोबर होईल याच्यात नवल नाही. तो देव त्या नामधारकाचा कामगार होतो. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता हरी. म्हणून तुका बऱ्या म्हणतात हे वर्ग सांगतात. देवा कैची ती. तुला करुणा वाटण्याची गरज नाही का? एक काळ होता आमचा. तुकोबाऱ्यांना संघाधिक भेटले आणि संघाधिकांच्या चरणावर तुकोबाऱ्या नतमस्तक आणि विनंती करू लागले. माझी भाकावी करो, माझी भाकावी करुणा, करुणा विनवा पंढरी जराना, विनवा
माझी भागावी करुणा जो जो भेटे उसावेशी ह्याची वाटे जे जे भेटे दयाची जो जो भेटे त्याला तुकोबराय करुणा प्रार्थना करते संत महात्म्याला तुकोबराय बोलत होते गोमटे ते करा भगवंताकडे पाहिलं का भगवंताला करुणा वाटत होते माझे चित्त तुझे देवा धरून या बाई देवा भवनात आहे देवा दातारा हे करत होतो कुठपर्यंत मला वर्म कळत नव्हतं आता वर्म कळलं वर्म कळल्यामुळे देवा घडलं असं मी तुझ्या बरोबरी झालं देवा आता मला भवसागराची चिंताच राहिली ज्या मरणाच्या हातात मी होतो त्या मरणालाच मी मानलं विवेकाने निश्चयाने तुको बरा मरण होती सुटली गया मरण होती सुटली भगवत चिंतन करावं बस ज्ञानराज माऊलीचे एक वाक्य सांगतो सर्वांच्या करी नित्य सत्य मीत हरिपाठ जाशी कळीकाळ कशाची शक्ती भगवत चिंतनाची शब्द कसे तुकोबरायचे मरणा हाती सुटली काया काया शब्दाचा अर्थ शरीर काया शब्दाचा अर्थ देह काय शब्दाचा अर्थ तन
जगातली ज्याची ज्याची प्रकृती आहे, मग ते झाड असेल, कीटक असतील, प्राणी असतील, माणसं असतील, एवढंच काय देवादिकांचे देह असतील. हे देह कोणाच्या हातात सुटलेले? शब्दावर श्लेष अलंकार साधतो. हे सारे देह कोणाच्या हातात सुटलेले आहेत? मरणाच्या हातात. मरणा हाती सुटली काया. आपलं जे शरीर आहे ते कोणाच्या हातात सुटलेलं आहे? भगवंताच्या हातातून सुटले. आपलं शरीर संतांच्या हातातून सुटलंय. आपलं शरीर भगवत चिंतनाच्या हातातून सुटलंय आणि कोणाच्या हातात सापडलंय? काळाच्या हातात. आणि म्हणून असं समजू नका आपल्या बरोबर सावली कधी नसते. असा क्षण नाही की त्या वेळेला आपल्या बरोबर सावली नसते. आपण झोपतो, आपण म्हणतो आपण अंथरुणावर झोपलो, चुकीचं आहे. आपण सावलीवर झोपतो. कुठे असते सावली? खाली असते. हे जसं आहे ना तसं तुम्ही कुठेही बसा, तुमच्या शेजारी काळ बसलेला असतो. आपण म्हणतो मी आता गाडीवर बसलोय, मोटरसायकलवर बसलोय, एकटाच आहे. समजू नका मागे डबल शीट काळ असतो. म्हणून माणसं म्हणतात अहो चाललेलं होतं रस्त्याने, हे घडलं ते आपल्याला दिसत नाही. म्हणून काळाचा पाठलाग चुकत नाही लक्षात. म्हणून त्या शब्दावर अलंकार सांगतो. मरणा हाती सुटली जगताच्या दृष्टीने, तुमच्या आमच्या दृष्टीने मरणा हाती आपली काया. आणि जो कोणी नाम धरत असेल, जो कोणी महात्मा असेल, त्याच्या दृष्टीने कसं आहे? मरणा हाती सुटली. जो कोणी भगवत चिंतन करणार आहे त्याचं शरीर मात्र काळाच्या हातून सुटलेलं आहे. माणसं मरतात तरी का? ह्याची काही कारण परंपरा आहे आपल्याकडे मी मानतो. पहिलं कारण असं आहे की या देहाला स्वभावतः मरणे. स्वभावतः मरणे. आपण इथे बसलेलो आहोत. आपण जन्मताचा आशय होतो का बारीक होतो? मग हे जे बालपण आहे हे बालपण कुठे गेलं? ते बालपण तारुण्यात गेलं. तारुण्य कशात गेलं? तारुण्य वृद्धापकाळात गेलं. आणि मग शेवटी हा वृद्धापकाळ कशात म्हणतो? प्राणोत्क्रम म्हणतो. केमिकल लावून ठेवा, 10 दिवसांनी, 50 दिवसांनी, 100 दिवसांनी ते काय होणार आहे? नासणारच आहे. हे जसं आहे तसं हे शरीर कसं आहे? हे नासणारच आहे. म्हणून याला स्वभावतः मृत्यू आहे. कधी कधी याला मृत्यू कसा आहे? याला आश्रयात मृत्यू. माणसं म्हणतात विमानात बसला आणि मेला. कसा मेला? म्हणजे विमान पडलं. विमान पडलं याचं काय बिघडलं? विमानच काय वाटलं हो त्याला. हा का मला याने आश्रय कशाचा केलेला होता? याने आश्रय विमानाचा केला, ते विमान पडलं. आश्रय आपण कुठेतरी भिंतीचा करतो पावसाळ्यात, भिंतच पडली. भिंत पडली तर कोणत्या? माणूस मारायचं काय करणे? माणसाने त्या पडक्या भिंतीचा आश्रय केला म्हणून तो पडला. याला काय म्हणतात? आश्रयात झालेला मृत्यू. कधी कधी परमाण आश्रय, कोणीतरी त्याला मारतं, त्याला खून केला असं म्हणतात. आणि याच्याही पलीकडे काही माणसं स्वनाश करतात. स्वनाश. का? ऐका,
असं विचार येतो, ज्याने स्वतःचा नाश केला त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? मी काही शब्द विचारला, पण ज्याने स्वतःचा नाश केला त्याला गतीच नाही होऊ शकत. असं शास्त्र आहे की त्याची अंतयात्रा काढू नये, त्याला ते तिरडी अंक दंक पाणी बिणी काही करू नये, त्याच्या 2 पायाला नाही बांधायचं, त्याच्या एका पायाला बांधायचं आणि एका पायाला बांधून गावातून खरपटत न्यायचं आणि टाकून द्यायचं. कोले कुत्रे काय खाते ते खाऊन, त्याच्यात विधी नाही. सर्व पापाला प्रायश्चित्त आहे, पण या पापाला कसलंच प्रायश्चित्त नाही. जाऊ दे, हाही एक नाश आहे. कधी कधी नाश कशाने? प्रतिष्ठित व्यक्तींचा महत्वाचं वाक्य सांगतो. भगवान शंकराने भागवतामध्ये पार्वतीसाठी हे वाक्य वापरलेलं आहे. प्रतिष्ठित व्यक्तीचा जेव्हा स्वजनांकडून अपमान होतो तेव्हा त्या प्रतिष्ठित व्यक्तीसह अनेकांचा मृत्यू होतो. आता गोष्ट सांगतो, नको परत कोणी म्हणायचे राम बोला, कोणी बोललो त्या नाशाची काय काय करणार हे संग्रह वाक्य मी आपल्याकडे ठेवलंय. दक्ष राजाच्या घरी काही यज्ञ होता, देवादिक चाललेले होते. देवादिकांबरोबर त्यांच्या सौभाग्यवती मेकअप करून चाललेल्या होत्या. पार्वतीने ते पाहिलं आणि विमानस्थ देवादिकांना विचारलं, कुठे चालल्या तुम्ही, कुठे चालल्या? बाकीच्या देवी देवता म्हणू लागल्या, तुला माहित नाही का, अगं तुझ्या माहेरलाच मोठा कार्यक्रम यज्ञ. काय म्हणणार ना, माहेरमध्ये कार्यक्रम आहे, येत माहिती, अपमान वाटेल की नाही? पार्वतीला थोडा अपमान वाटला, काय असेल ते. माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात, स्वामी माझ्या माहेरला कार्यक्रम आहे, आपण जाऊया. भगवान शिव म्हणतात, तुझे वडील माझे सासरे, माझ्याबद्दल त्यांना प्रेम नाही, जाऊ नको. माता पार्वती म्हणते, देवा देवाच्या घरी न विचारता जावं, संतांच्या घरी न विचारता जावं, भावाच्या घरी न विचारता जावं आणि आई वडिलांच्या घरी न विचारता जावं. भगवान शंकर म्हणतात, पार्वती तुझं म्हणणं बरोबर आहे. तुला सांगू का, माता असेल, पिता असेल, भाऊ असेल, मित्र असेल, त्यांना जर आपल्याबद्दल आदर नसेल तर त्यांच्या घरी जाऊ. तुझे वडील, त्यांना तुझ्याविषयी आदर नाही, तू जाऊ नको म्हटल्यानंतर जर त्या घरी राहिल्या तर त्या महिलाच कशाच्या तिथे डबल शक्ती लागते. आई बाया अशा हुशार असतात, ते तुम्ही नाही मला जाऊन दिला ना, मी स्वतःची गाडी करीन आणि त्या ड्रायव्हरला तुमच्याकडून पैसे घे. पण भगवंतांना हात जोडले पार्वतीने, देवा तुम्हाला माहेर काढायचं नाही, ते स्त्रियांना कळलं. ठीक आहे. माता पार्वती आले, यज्ञ चालू होता, मोठा समारंभ चालू होता, अनेक देवाधिदेव आलेले होते. माता पार्वतीने प्रवेश केला आतमध्ये आणि पाहिलं की माझे जे पती आहेत भगवान शंकर, त्यांना तिथे जागा नाही ठेवली. पित्याकडून झालेला भगवान शंकराचा म्हणजे माझ्या पतीचा आव्हान आहे. पार्वतीने सतीने भगवंताकडे पाहिलं, भगवंताकडे नाही बापाकडे पाहिलं. बापाने दुर्लक्ष केलं. कोणीही सतीला आदर, त्याला रिस्पेक्ट म्हणतो तो दिलेला नाही. आता पार्वतीला राग आला आणि राग आल्यानंतर ती उद्देशून बोलते बापाला की तुम्ही माझा अवमान केला.
माझ्यापेक्षा तुम्ही माझ्या पतीचा साक्षात भगवान शंकराचा अपमान केला, जो देवाधिदेव आहे. नाम महादेव येथे निवडला बघा. अरे जो सर्वांच्या अंतःकरणामध्ये त्याचा तुम्ही अपराध केला, हे मला सहन होणार. तुम्ही जर भगवंताचा द्वेष करणार असाल तर तुम्ही दोषी आहात. सांगू का, जो भगवंताचा द्वेष करतो त्याचं शरीर अपवित्र आहे. माणसं म्हणतील आपण कुठं करतो, दुसरं सांगू का, जर तुम्ही नामचिंतन करत नसाल तर तुमचं शरीर अपवित्र आहे. हा देह पवित्र कधी होईल? पवित्रची होय देह माझ्या मनात जे होते ते झाले. भगवत चिंतनाने देह पवित्र होतो, भगवत द्वेषाने देह अपवित्र होतो, नाम द्वेषाने देह अपवित्र होतो, संत द्वेषाने देह अपवित्र होतो, ग्रंथ द्वेषाने देह अपवित्र होतो. सती माता पित्याला बोलते तुमचा देह अपवित्र आहे. तुमच्या अपवित्र देहापासून माझी जर निर्मिती झालेली असेल तर माझा देह सुद्धा अपवित्र. ऐका, तुमचा देह अपवित्र, त्याच्यापासून जन्माला आलेला माझा देह जर अपवित्र असेल तर मी ठेवणार नाही. माता पार्वती त्या ठिकाणी बसल्या, खाली बसल्या. या बोला योग अग्नी प्रगट केला. ऐका, अंतःकरणामध्ये जठरामध्ये भगवंताने एक अग्नी ठेवलेला. आपण जे जे काही खातो त्याचं पचन तो अग्नी करत असतो. ती भगवंताची मूर्ती आहे. दुसरी गोष्ट सांगतो, काळीच पेटी आहे, एक काळी आहे, त्याच्यातही अग्नी आहे. इकडे त्याला ते लावलेलं असतं, तिथेही अग्नी आहे. मग या दोन्ही मधला अग्नी कधी प्रकट होणार आहे? दोन्हींची भेट झाली मग अग्नी प्रकट होणार आहे. कसं? या जठरामध्ये अग्नी आहे आणि दुसरा नाम अग्नी आहे. भगवंताचं नाम हे अग्नी समोर आहे. मनाद्वारे या नामाचं चिंतन केलं की तो जठराग्नी प्रदीप्त होतो. ही योगिक प्रक्रिया आणि हा अंतःकरणात प्रगट झालेला अग्नी. ज्ञानारायण पावलेने जे मांडे भाजले भोजन केले कशावर? हा योगाग्नी. सतीने माता पार्वतीने हा योग अग्नी प्रगट केला. पाहता पाहता प्रकाश पडू लागला, ज्वाळा निर्माण झाल्या आणि सतीने आपला देह समाप्त केला. आणि ज्या वेळेला तिथे सतीने देह समाप्त केला त्यावेळेला भगवान शंकराचे कितीतरी सैनिक त्यांनी ते समग्र कार्यक्रम उद्ध्वस्त करून टाकला. काय म्हणता?
श्रेष्ठ व्यक्तीचा, प्रतिष्ठित व्यक्तीचा आप्तजनाकडून जर अपमान होईल तर मृत्यूची रांग लागते. विठ्ठल कधी कधी मृत्यू भगवत इच्छेने होतो, भगवंताची इच्छा. पुन्हा गोष्ट महाभारतामध्ये बर्बरीक नावाचा इतिहास आलेला आहे. भीमाचा नातू महान पराक्रमी भगवान शंकराची सेवा केली, वरदान मिळवून घेतलं. देवा 3 मान दे, 3 दिले भगवान शंकर. पांडवांच्या बाजूने आणि बर्बरिकाने आईला वचन दिलेलं होतं, ज्याची बाजू कमकुवत असेल मी त्याच्यातून राहील. मग आता सुरुवातीला बाजू कोणाची कमकुवत होती? पांडवांची. म्हणून तो तिथे होता. भगवान कृष्णाला माहित होतं की पुढे कौरवाची बाजू कमी होईल आणि कौरवाची बाजू कमी झाली का हा बर्बरी कुठे जाईल? कौरवाकडे जाईल. आणि हा बर्बरी जर कौरवाकडे गेला तर आपल्याला यश मिळणारच. बसलेले होते, कोण किती दिवसात कौरव मारतील चालू होते. बर्बरिकाला विचारलं, तुझं काय म्हणणं आहे? बर्बरिकाने सांगितलं, देवा 3 बाण ठार झाले, 3 बाणामध्ये मी सारे. कसं मारशील? एका बाणात प्रत्येकाचं मरणाचं वर्ग कुठे ते मी करणार, छेदन करणार आणि दुसऱ्या बाण टाकल्या की संपलं सगळं. भगवान प्रभू म्हणतात, हे तुझं कौशल्य दाखव बरं मला. देवा कसं दाखव? ले वडाचं झाड आहे, एका बाणाने तू सारी पानं तोडायची, छिन्न विछिन्न करायची. ठीक आहे. बर्बरिकाने बाण सोडला आणि त्या बाणाने प्रत्येक पान खाली टाकलं आणि खाली टाकल्यानंतर बाणाने ते प्रत्येक पान छिन्न विछिन्न करून टाकायला सुरुवात केली. भगवंताने काय केलं? एका पानावर पाय ठेवला, पाहू चोरून आपण चोरून भगवान परमात्मा महाचोर आहे. पंढरीचा चोर. बाणाने पानं छिन्न विछिन्न झाल्यानंतर बाण येऊन भगवंताच्या पायाजवळ थांबले. बर्बरीक म्हणाला, देवा याच्या खाली बाण असं, मी बाणाला आज्ञा दिलेली आहे की फक्त पानं छिन्न विछिन्न करायची, माणसं नाही. म्हणून बाण थांबला. किती पराक्रम! भगवंताच्या लक्षात आलं आणि विचार केला, हा पांडवांना जड होईल. आहे पांडवांचा, पण आईला वचन काय दिलं? ज्याचा पक्ष निर्बल असेल त्याच्याकडे जाईल. 1-2 दिवसांनी भगवंताने रूप बदललं, ब्राह्मणाचा वेश धारण केला, बर्बरिकाकडे ते आले. मला काही मागायचं, मागा. देशी देते. वस्तू जरा अवघड आहे, देतो, माग. मला तुझं शिरकमळ पाहिजे. कोणाला मागितलं? बर्बरिकाला. आणि बर्बरिकाच्या लक्षात आलं, हा ब्राह्मण नाही, हे ब्रह्म. देवा देतो. काय केलं बर्बरिकाने? उद्या शिरकमळ देतो आणि रात्रभर भगवंताचं ध्यान केलं. रात्रभर. आणि दिवस उगवत असताना देहाची पूजा केली आणि भगवंताला शिरकमल द्यायला तो सिद्ध झाला. 12 वाजता या डोक्यामध्ये बुद्धी आहे, ही बुद्धी भगवंताला द्यावी, त्याने चिंतन करावं आणि तदनंतर हा देहच ब्रह्मरूप होत असतो. त्याने स्वहस्ते शिरकमल छाटलं, भगवंताला दिलं. देत असताना इच्छा केली, देवा माझी इच्छा आहे, हे युद्ध मला पाहायचंय. भगवंताने त्या शिरकमलाची उंच टेकडीवरती स्थापना केली. युद्ध झालं, सारे मरून गेले. भीम म्हणू लागला, मी पराक्रम केला म्हणून हे घडलं. नकुल सहदेव म्हणाले, आम्ही काही नसते जेवत होतो.
अर्जुन म्हणाला तुमच्यापेक्षा मी पराक्रम केला म्हणूनही घडलंय. एकमत होईना कोणामुळे? हे भगवंताकडे आहे. देवा कोणामुळे विजय रे? देव म्हणाला मला तरी काय माहिती, मी घोडे हाकायचं काम करत होतो, मला काय माहिती. पण असं करू आपण, एक जण पाहणार होता त्याच्याकडे आपण जाऊ. ते आले तिथे, ते शिरकमल होतं आणि भगवंताने बर्बरिकाला प्रश्न विचारला, बाबा या युद्धामध्ये मारणारा कोण होता, कोणाचा पराक्रम? त्याने उत्तर दिलं, तेव्हा मला माहीत नाही, पण मला एक कळतं की मारणारा तू होतास आणि द्रौपदी रूपी काली माता समग्र रक्तांचं प्राशन करत होती. हे जे मरण आहे हे कोणाच्या इच्छेने? कारण परंपरा मी बरीच सांगितली. हे जे मरण आहे हे मरण भगवत इच्छेने होत असतं. सांगू का? पुढे एक युक्तिवाद करतो. ही भगवंताची इच्छा कोणाच्या इच्छेने चालते? जो नामधारक आहे त्या नामधारकाच्या इच्छेने भगवंताची इच्छा चालते. आणि जो परमात्मा या जगताचा नाश करतो तो परमात्मा ज्या वेळेला नामधारकाच्या हातात असतो त्यावेळेला नामधारक पुरुषार्थाने सांगतो, मरणाहाती सुटली मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया. परिसर असेल, आमचे फार घनिष्ठ स्नेह संबंध आहे. काल एका जणाला मी होतो, मला ते पारेवाडीला कीर्तन जायचे. ते म्हणले पारेवाडी म्हणजे तुमचं माहेर आहे, हा परिसर तुमचं माहेर आहे. एवढं प्रेम सर्वांनी माझ्यावर केलेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेला मी रामभाऊला सांगितलं होतं की श्राद्धाचं कार्यक्रम, श्राद्धाचं कीर्तन मी करेन, शाळा असो काही असो. आणि म्हणून ही कीर्तन सेवा स्वीकार त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी, बाकी काही तसं फार मोडादा नसते. इकडे तिकडे कीर्तन परत याच्यात हे नवीन कीर्तन असते, याच्यात थोडं वेगळं बोलावं लागतं. आणि हे बोलत असताना श्रोत्यांची तहान भागली गेली पाहिजे, हा माझ्या पुढे एक असलेला फार मोठा प्रश्न असतो. असं इथून उठणारा श्रोता म्हणून नाही, काय खरं आहे कीर्तनकाराचं असं म्हणायला नको. म्हणून अभंगाच्या आत शिवून त्याच्यातून काही रत्न काढता येतात का? रत्नच आहेत त्याच्यात, फक्त ते आपल्याला
सद्गुरु कृपेने काढता येते. एक सांगतो, आता श्रोत्यांना कीर्तन कळेना, कीर्तनकाराला कीर्तन सांगता येईल. त्याचं कारण असं आहे, मला कीर्तन करायचं असेल तर मी कमीत कमी 5,000 चिंतन करावं. 5,000 रुपये घ्यावे नाही. मला कीर्तन करायचं अभंगावर मी किती हजार चिंतन केलं पाहिजे? 5,000, कमीत कमी 5,000 केलं पाहिजे. आणि ज्याला वाटतं ना आपण कीर्तन ऐकायचं त्याने कमीत कमी 1,000 केलं पाहिजे. कोण करतंय? इथेच धोंडा पाडला लक्ष. अजून एक 5 मिनिटं बोलतो, चालेल का? महर्षी कपिलांनी देवहूतीला तत्वज्ञान सांगितलं. आणि तत्वज्ञान सांगत असताना जीव अमर कधी होऊ शकतो, जीव मृत्यूला कधी मारू शकतो, याचं एक वाक्य तिथे सांगितलेलं आहे. महर्षी कपिल आपल्या देवहूती मातेला म्हणतात, माते, ज्याला जीव आणि परमात्मा एक आहे असं कळतं तो मृत्यूला मारतो. ज्याला हे कळतं, हे विश्व आणि परमात्मा आणि मी एक आहे. त्रिकोण कसा चालतो? मी, विश्व आणि देव हे एक आहे. हे ज्याला कळतं, ज्याला अनुभवाला येतं, त्याचा मृत्यू टळतो. म्हणून काय करावं? असेल तिथे आपण चिंतन करावं. एखादा कोणी संत असेल त्याला विचारावं, त्याच्याकडून काही जाणीव करून घ्यावी. त्याला म्हणतात वर्म. आले वर्म हाताळे. काय वर्म? भक्ती हे वर्म. वर्मते एक आहे, दृढ धरावा भाव. हा भाव दृढ धरावा नामाद्वारे. हे वर्म संतांकडून प्राप्त करून घ्यावं. एक आहे. हे अद्वैत चिंतन करता करता जो चिंतन करतो तो ब्रह्मरूप होऊन जातो. त्याचा देह ब्रह्मरूप होऊन जातो. मला सांगा, काळाची दृष्टी कशावर आहे? काळाची दृष्टी अपवित्र गोष्टीवरती आहे. जर देह पवित्र झाला तर काळ त्याच्यावर दृष्टी टाकू शकतो. आणि काळ जर या देहावरती दृष्टी टाकू शकत नसेल तर एकच म्हणावं लागतं, मरणा हाती सुटली काया विढळ. याचं साधन काय? याचे 2 साधन ज्ञानात तुकोबाराय सांगतात. विचारे या विचारे या निश्चय. म्हणून हा विचार करावा, हा निश्चय करावा. आता याचा विस्तार करायला माझ्याकडे वेळ राहिलेला नाही. विचार, कशाचा विचार करावा? सारासार विचार कराव ठाऊठी, नाम धरा कंठी डोळ्याची. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार. हरिपाठाचे 27 अभंग असं नाही. ते 27 अभंग तर म्हणावे, पण काय पाठ व्हावं? हरी हे नामचिंतन पाठ व्हावं. हे नामचिंतन पाठ झालं कशावरून? आपल्याला स्वप्न पडावं. काय स्वप्न पडावं? मी स्वप्नात चिंतन करतो. स्वप्न सोपं आहे का अवघड आहे? असं जर स्वप्न पडलं ना आपल्याला, मी चिंतन करतोय असं जर स्वप्न पडलं तर म्हणता येईल नाम पाठ झाला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि हे जर घडे त्याला विचार म्हणतात. आणि या नामाचा निश्चय मी नेहमी सांगतो, लक्षात घ्या. कुठेही गेलं तर हे सांगतो, अरे भगवंताने आपलं सारं कल्याण केलं असं वाटतं की नाही तुम्हाला? अरे ज्याने आपल्याला काही 5-10 हजार रुपये उसने दिले, माणसं म्हणतात धोंड्याचा महिना त्याचे उपकार आहेत आपल्या घरी बोलायचे उपकार. त्या भगवंताने एवढं दिलंय
कामामध्ये काम, काही भगवत चिंतन करा एवढं सांगतो. आणि मरणाच्या हातून सुटून जा हाच पुरुषार्थ जीवनात साधावा एवढं बोलतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पितृतिथी असल्यानंतर अन्नदान करावं, पितृतिथी असल्यानंतर वस्त्रदान करावं, पितृतिथी असल्यानंतर द्रव्यदान करावं, पितृतिथी असल्यानंतर पितरांविषयी श्रद्धा दान करावं, पितृतिथीच्या कालखंडामध्ये अन्नदान करावं आणि पितृतिथीच्या कालखंडामध्ये ज्ञानदान करावं आणि पितृतिथीच्या कालखंडामध्ये भगवत नामाचं दान करावं. असं केल्यानंतर त्या पितरांचं कार्य होत असतं. या ज्ञानदानाच्या दृष्टीने ही कीर्तन शिवाय टाळकरी मंडळी आली, श्रोते मंडळी आली, त्या सर्वांविषयी सद्भाव आदरभाव व्यक्त करतो. ही माझी शब्द भगवान परमात्मा पंढरीनाथाने स्वीकारावी अशी मी विनम्र याचना करतो. येणे वागे तोषावे आणि या संतुष्टीने भगवान परमात्मा पंढरीनाथाने त्यांचा नामकरी जो आहे वैकुंठवासी पंढरीनाथ आठरे यांचं कोटी कल्याण करावं विनंती करतो.